नमस्कार. आपलं कॉन्ट यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ॲव्हरेजची एक मेथड बघणार आहोत. ॲव्हरेज सॉल्व करण्याची एक टेक्निक बघणार आहोत, की ज्याचं नाव आहे डेव्हिएशन मेथड. आता डेव्हिएशन मेथड म्हणजे काय? आपण सहसा प्रत्येक वेळी ॲव्हरेज हे फॉर्म्युल्याने काढत असतो. फॉर्म्युला आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितला होता. तुम्ही तो व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता. तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपण हा असा बघितला होता. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन सम अपॉन टोटल नंबर ऑफ एलिमेंट असा आपण ॲव्हरेज बघितला होता. तर आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी लागतो, परंतु या फॉर्म्युल्याने जर आपण सॉल्व करत बसलो तर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपला वेळ निश्चितच जाईल. तर आता हा वेळ कमी करण्यासाठी एक टेक्निक आपल्याला इथे वापरायची आहे, एक मेथड आपल्याला इथे वापरायची आहे. त्या मेथडचं नाव आहे डेव्हिएशन मेथड. या डेव्हिएशन मेथड मध्ये हा ॲव्हरेज हा एक बॅलन्स पॉइंट सारखं काम करतो. म्हणजे काय? बॅलन्स पॉइंट म्हणजे आता इथे तुम्हाला एक तराजू दिसतोय. तराजूचं काम काय असतं? तराजूचं काम काय असतं? बॅलन्स करायचं. म्हणजे आपण इथे काय करतो? आपण इथे वेट ठेवत असतो आणि इथे आपण एलिमेंट्स ठेवत असतो आणि बॅलन्स करत असतो. बॅलन्स कधी होईल? जेव्हा हा एलिमेंट आणि हा एलिमेंट सेम लेवलवर येईल. तशाच प्रकारे आपल्याला इथे करायचंय. आता ॲव्हरेज म्हणजे काय? एक बॅलन्स पॉइंट आहे. ही माझी सुद्धा बॅलन्सिंग लाईन आहे. या बॅलन्सिंग लाईन मध्ये आता समजा जर माझे काही नंबर्स आहेत, समजा जर माझा 42 आहे, 57 आहे, 28 आहे, अजून समजा जर मी 31 घेतला, इथे मी 40 घेतला आणि मला हे जे नंबर्स आहे हे नंबर्स कोणासोबत बॅलन्स करायचे आहेत? समजा जर मला हे सगळे नंबर 30 हा माझा बॅलन्सिंग पॉइंट आहे. म्हणजे मला या नंबर्सचं कंपॅरिझन कुठे करायचं, कशासोबत करायचंय? 30 सोबत. आता मी काय करणार? जर 30 पेक्षा जास्त नंबर्स असतील, 30 पेक्षा जर जास्त नंबर्स असतील, ते सगळे नंबर्स मी या लाईनच्या वर लिहिणार आणि 30 पेक्षा जर कमी नंबर्स असतील तर त्या लाईनच्या मी खाली लिहिणार. आता 42 हा नंबर 30 पेक्षा जास्त आहे म्हणजे मी कुठे लिहिणार? तो वर लिहिणार. त्यानंतर 57 जास्त आहे त्याच्यामुळे कुठे लिहिणार? वर लिहिणार. त्यानंतर 28 हा कमी आहे त्याच्यामुळे मी काय लिहिणार? खाली लिहिणार. त्यानंतर 31 हा 30 पेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे काय येणार? वर येणार. 40 पण जास्त आहे तर तो काय येणार? वर येणार. आणि जर मी आता इथे 12 घेतला तर तो काय येणार? हा नंबर तिथे खाली येणार. तर मी आता इथे काय केलं? माझा एक मी नंबर कन्सिडर केला इथे 30 आणि तो नंबर आता हा जो नंबर धरला मी 30 आणि सगळे नंबर मी या 30 सोबत बॅलन्स करते. आता हे नंबर बॅलन्स कधी होईल? जेव्हा ते 30 होतील. बरोबर. आता हा जो 42 आहे हा 30 पेक्षा कितीनी जास्त आहे ते आपल्याला काढायचंय. 30 हा 42 पेक्षा कितीनी जास्त आहे? म्हणजे एक प्रकारे 12 नी जास्त आहे. त्यानंतर 57 हा कितीनी जास्त आहे? 27 ने जास्त आहे. त्यानंतर हा 1 ने जास्त आहे आणि हा 10 ने जास्त आहे. बरोबर. अधिक काय आहे? म्हणजे जर आपण हे 30 मध्ये जर मी हे ऍड केले तर मला हे सगळे नंबर्स मिळणार आहेत. आणि 28 30 पेक्षा कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. 12 कितीने कमी आहे? 18 ने कमी आहे. म्हणजे 28 मध्ये जर मी 2 ऍड केले तर मला 30 म्हणजे कितीने कमी आहे? तर -2 ने कमी आहे. 30 मधनं 18 जर केले तर मला किती नंबर मिळणार आहे? 12 मिळणार आहे. आता मला काय येतात? आता बघा, हे जे काही नंबर्स आहेत हे काही नंबर्स 30 पेक्षा एक्स्ट्रा देतात आहेत आणि जे काही बाकीचे उरलेले नंबर्स आहे ते 30 पेक्षा कमी देतात आहे. तर आपल्याला ऍव्हरेज मध्ये काय करायचंय? हे जे जास्त देणारे नंबर्स आहेत आणि हे जे कमी देणारे नंबर्स आहेत
याचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. म्हणजे काय, जास्त देणारे जर जर मला 5 जास्त आले तर मला 5 कमी करावे लागतील. म्हणजे जेणेकरून काय आहे, हे जे 2 नंबर्स आहेत, हे जे 2 नंबर्स आहेत ते बॅलन्स होतील. असं चालणार नाही. जर इथे 10 आहे आणि इथे माझ्याकडे पॉझिटिव्ह 10 आहेत, म्हणजे 10 आहेत आणि इथे 8 आहे, हे बॅलन्स होईल का? नाही. ऍव्हरेज म्हणजे काय? ऍव्हरेज म्हणजे बॅलन्सिंग पॉइंट. जर काही नंबर्स ऍव्हरेज पेक्षा जास्त असतील तर काही नंबर्स ऍव्हरेज पेक्षा कमी असतात. जास्त असलेले नंबर्स एक्स्ट्रा देतात आणि कमी असलेले नंबर्स शॉर्टेज तयार करतात. तर जेव्हा हे एक्स्ट्रा देणारे नंबर्स आहे आणि काही शॉर्ट देणारे नंबर्स आहे, जेव्हा हे एकमेकांना बॅलन्स करतील म्हणजे काय, जास्त देणारे नंबर्स आणि शॉर्टेज देणारे नंबर जेव्हा सेम होतील तेव्हा त्याचं काय होणार, तेव्हा त्याचा जो काही डेव्हिएशन आहे, जो काही त्याचा डेव्हिएशन आहे तो झिरो येणार. तो त्याचा झिरो येणार. जेव्हा हा डेव्हिएशन जेव्हा झिरो येईल तेव्हा आपण जे गृहीत धरलेलं जे काही ऍव्हरेज आहे तेच ऍव्हरेज मानण्यात येईल. आता मला माहिती होतं का 30 हा या सगळ्यांचा ऍव्हरेज आहे? नाही. म्हणजे काय, जेव्हा डेव्हिएशन झिरो येईल तेव्हा ऍव्हरेज तोच मानला जाईल. तर आता इथे काही कंडिशन्स आहेत. आता पहिली कंडिशन्स काय आहे की आता प्रत्येक वेळी या मेथड या डेव्हिएशन मेथड मध्ये आपल्याला एक नंबर कुठला तरी कन्सिडर करायचा आहे ऍज अ ऍव्हरेज म्हणून. आपण आतापर्यंत काय करत होतो, ऍव्हरेज कॅल्क्युलेट करत होतो. आता या मेथड मध्ये काय करायचंय, आपल्या मनातला कुठला पण एखादा नंबर गृहीत धरायचा आहे. मग काय करायचं, त्या नंबरचं तो नंबर आणि आपले बाकी गृहीत धरलेला नंबर आणि आपले दिलेले नंबर चेक करायचे. कोणते नंबर जास्त आहेत आणि कोणते नंबर कमी आहेत. गृहीत धरलेल्या नंबर पेक्षा कोणते नंबर जास्त आहेत आणि कोणते नंबर कमी आहेत. आता जर जास्त असलेले नंबर म्हणजेच कोणते, हे नंबर आणि कमी जास्त असलेले हे नंबर आणि कमी असलेले हे नंबर, जर त्या नंबर्सची ऍडिशन, जी काही ऍडिशन येणार आहे, जर ती ऍडिशन झिरो आली तर म्हणजे काय, मी जो अज्युम केलेला नंबर आहे, मी जो अज्युम केलेला म्हणजे काय, मी जो गृहीत धरलेला जो काही नंबर आहे तेच माझं काय राहणार आहे, ऍव्हरेज राहणार आहे. तेच माझं ऍव्हरेज राहणार आहे. जर मी ऍडिशन, कशाची ऍडिशन, जास्त असलेल्या नंबरची आणि जे शॉर्टेज देणाऱ्या नंबरची ऍडिशन जर झिरो आली तर जे नंबर जो मी गृहीत धरलेला नंबर आहे तोच ऍव्हरेज देणार आहे. पण एखाद्या वेळेस समजा जर टोटल, जी काही माझी टोटल आहे ती मी धरलेल्या जर गृहीत धरलेल्या नंबर पेक्षा जर जास्त आली तर माझं जे काही ऍव्हरेज राहणार आहे ते त्या नंबर पेक्षा जास्त राहणार आहे. नंबर पेक्षा जास्त. आणि जर माझी टोटल ही नंबर पेक्षा कमी आली तर ऑब्व्हियसली काय होणार, माझं जे ऍव्हरेज आहे, जे माझं येणारे ऍव्हरेज आहे ते कायम नंबर पेक्षा कमी राहणार आहे. फक्त या 3 कंडिशन समजून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळी काय करायचंय, जे काही आपले जे गिवन नंबर्स आहेत ते किती एक्स्ट्रा देतात आहे किंवा किती आपल्याला एक्स्ट्रा देतात आहे आणि किती आपल्याला शॉर्टेज देतात आहे, ते आपल्याला प्रत्येक वेळी बघायचं आहे. कोणते नंबर एक्स्ट्रा देतात, कोणते नंबर शॉर्टेज देतात, या दोघांची टोटल काढायची. जर ऍव्हरेज झिरो आला तर माझं जे काही मी गृहीत धरलेला जो काही नंबर आहे तो माझाच ऍव्हरेज असणार. जर माझी टोटल जास्त आली तर ऍव्हरेज जास्त, जर माझी टोटल कमी आली तर टोटल कमी. नेट डेव्हिएशन आहे झिरो.
आता आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. जसं की आता माझे गिवन नंबर्स बघा कोणते कोणते आहेत. 12, 18, 13, 7, 11 आणि 9. आता मी आधी सगळ्यात सुरुवातीला मी काय करते, हे नंबर्स मी एका एका रेषेत लिहून घेते. कोणते? 12, 8, 13, 7, 11 आणि 9. आता मी काय करते, एक नंबर मी इथे गृहीत धरते. अज्युम करते मी एक नंबर की माझा जे काही ऍव्हरेज आहे, जे काही मी ऍव्हरेज धरलंय ते 10 आहे. बरोबर. आता हे जे 10 ऍव्हरेज आहे ते आपल्याला बघायचं आहे की 10 पेक्षा कोण मोठं आहे, 10 पेक्षा कोण लहान आहे. आता 12 हा 10 पेक्षा मोठा आहे. कितीने मोठा आहे? 2 ने मोठा आहे म्हणून ते काय येणार? +2 येणार. 8 10 पेक्षा कमी आहे म्हणून तो काय येणार? -2 येणार. आता 13 10 पेक्षा कितीने मोठा आहे? 3 ने मोठा आहे म्हणून तो काय येणार? +3 येणार. 7 10 पेक्षा कितीने लहान आहे म्हणजे तो -3 येणार. तर 10 11 पेक्षा कितीने मोठा आहे? 1 ने येणार. बरोबर. आणि 9 कितीने कमी आहे? -1 ने येणार. आता बघा, कधी पण एक नंबर जर पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा नंबर जर निगेटिव्ह असेल, हे तुम्हाला लहानपणी तुम्ही शिकला असाल की प्लस मायनस आन्सर इज मायनस, मायनस मायनस आन्सर इज प्लस. म्हणजे काय, दोन नंबर जर मायनस असतील तर त्या दोघांची ऍडिशन होईल. आणि जर दोन नंबर आणि प्लस प्लस इज प्लस, म्हणजे हे काय आहे, हा एक जेनेरिक रूल आहे एक प्रकारे. म्हणजे दोन नंबर जर एक नंबर पॉझिटिव्ह असेल एक नंबर निगेटिव्ह असेल तर त्यांच्या ऑपरेशन मध्ये निगेटिव्ह येणार, म्हणजे त्याचा आपल्याला डिफरन्स काढावा लागणार. जर सेम नंबरची साईन असतील तर त्या दोघांची ऍडिशन होईल. कळलं? आता बघा, हा +2 -2 नंबर सेम आहेत पण साईन अपोजिट आहे त्याच्यामुळे कटले, म्हणजे आन्सर काय आलं माझं 0. परत +3 -3 आन्सर इज 0. +1 -1 आन्सर इज 0. म्हणजे बघा, माझा जे काही नेट, हे जे काही माझं नेट डेव्हिएशन आहे ते काय आलंय? 0 आलंय. कधी जेव्हा आता बघा, नेट डेव्हिएशन 0 आहे म्हणजे माझं काय, जे काही मी ऍव्हरेज मी जे माझं कन्सिडर केलंय ते माझं ऍव्हरेज किती आलं? 10 आलं. म्हणजे माझा आन्सर इथे काय येणार? या सगळ्या नंबरचं ऍव्हरेज किती आलं? 10. हे असं इथे आलं आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. तो काय म्हणतोय, ऍव्हरेज ऑफ द वेट ऑफ 7 स्टुडंट ऑफ अ क्लास इज 48, 52, 40, 60, 53, 54, 49 kg respectively. Find the average of those students. तर आता आपण इथे काढूया त्याचा ऍव्हरेज काय आहे. तर आता मी एकदा इथे नंबर लिहून घेते. ते काय आहे? 48, 62, 40, 60, 53, 54 अँड 49. आता मला काय करायचं आहे? स्टेप 1 काय आपली मेथड. आता मला एखादा नंबर अज्युम करायचा आहे. आता मी कुठला नंबर अज्युम करते? मी फॉर एक्झाम्पल माझं जे काही ऍव्हरेज आहे मी जो नंबर अज्युम करते तो काय येतोय? 50. आता त्यानंतर मला काय करायचंय, याचे कोण जास्त आहे कोण कमी आहे ते लिहायचंय. आता 48 50 पेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये काय येणार? -2 येणार. 52 +2 येणार. 40 -10 येणार. 60 +10 येणार. 53 किती येतं? 53 +3 येणार. 54 +4 येणार. आणि 49 -1 येणार. ते कळलं? आता बघा, नंतरची स्टेप तुम्हाला माहितीच आहे. ते काय येणार? -2 +2 आन्सर इज 0. -10 +10 आन्सर इज 0. आता 4 + 3 किती होणार? 7 होणार. 7 - 1 आन्सर काय आलं? 6 आलं. बरोबर. आता बघा, आता अजून एक नवीन शिकण्याची गोष्ट इथे आहे की आता माझं जे काही डेव्हिएशन आलं आहे, हे जे माझं डेव्हिएशन आलंय ते 6 आलंय. आता माझं डेव्हिएशन हे
माझं जे काही डेव्हिएशन आणि माझं जे काही ऍव्हरेज आहे, या अजून केलेलं म्हणजे ऍव्हरेज आहे, याच्यामध्ये कोण मोठं आहे? यामध्ये कोण मोठं आहे? यामध्ये माझं डेव्हिएशन हे मोठं आहे. त्याच्यामुळे मला काय करावं लागणार? हे 6, माझं डेव्हिएशन काय आलंय? पॉझिटिव्ह आलंय, +6 आलंय. म्हणजे माझं काय झालंय? माझं जे काही डेव्हिएशन ऍव्हरेज पेक्षा मोठं आलंय. म्हणजे मला काय करावं लागणार? ते ऍव्हरेज वाढवावं लागणार. ते मला काय बोलले होते? जर माझं ऍव्हरेज पॉझिटिव्ह असेल तर मला जे काही मी जे ऍव्हरेज गृहीत धरलंय ते मला वाढवावं लागेल. आणि जर माझं डेव्हिएशन समजा जर निगेटिव्ह आलं तर माझं ऍव्हरेज कमी करावं लागेल. आता हे जे माझं ऍव्हरेज कितीने जास्त येत आहे, कितीने वाढणार आहे? 6 ने वाढणार आहे. पण आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऍव्हरेज हे सगळ्या नंबर्सचं ऍव्हरेज असतं. म्हणजे प्रत्येकाला मध्ये आपल्याला इक्वल कंटेंट प्रत्येकाला प्रोव्हाइड करायचा असतो. आता हा जो जास्तीचा आलेला पार्ट आहे, हा मला प्रत्येकाला द्यावा लागेल, जेणेकरून माझं जे काही ऍव्हरेज आहे ते बॅलन्स राहणार. आता माझे टोटल नंबर्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 नंबर्स आहेत. तर म्हणजे मला हे जे 6/7 हे जे येत आहे, हे मला किती जणांमध्ये वाटावं लागणार आहे? 7 जणांमध्ये वाटावं लागणार आहे. आणि याचा जे काही आन्सर येणार ते मला या ऍव्हरेज मध्ये सिम्पली ऍड करून द्यावं लागणार. म्हणजे ते काय होणार? माझं रिक्वायर्ड आन्सर 50 + 6/7. हे माझं फायनल आन्सर येणार. आता याचं तुम्ही फर्दर कॅल्क्युलेशन करून ऑप्शन टिक करू शकता. तर आता याच्यामध्ये नवीन गोष्ट आपण काय शिकलो मी तुम्हाला इथे सांगते परत. इथे आपण गोष्ट काय शिकलो? सगळ्यात पहिले आपण एक नंबर अज्युम केला, त्यानंतर माझं नेट डेव्हिएशन हे पॉझिटिव्ह आलं. नेट डेव्हिएशन पॉझिटिव्ह आल्यामुळे काय झालं? माझं जे काही ऍव्हरेज आहे ते मला गृहीत धरलेल्या ऍव्हरेज पेक्षा वाढवावं लागणार आहे. आता ते कितीने वाढवावं याच्यासाठी मी काय केलं? माझं जे काही जास्तीचा पार्ट आला होता तो सगळ्यांमध्ये मी तो वाटला आहे. आता 7 स्टुडंट होते, प्रत्येकाला सेम मिळायला हवं म्हणून मी काय केलं? +6 ला 7 ने डिवाइड केलं. आणि हे जे काही जास्तीचा जो काही ऍव्हरेज आलाय तो माझ्या गृहीत धरलेल्या ऍव्हरेज मध्ये तो सिम्पली मी ऍड केला आहे. ठीक आहे. आता आपण आणखी एक उदाहरण बघूया. आता बघा इथे काय दिलंय? 2 सेट दिलेत त्यांनी. सेट ए कंटेन्स 7 नंबर्स अँड द ऍव्हरेज ऑफ दिस नंबर इज 41. एक 7 चा सेट आहे, हे सेट, आणि हा एक ऍव्हरेज. एक 7 चा सेट आहे, त्या 7चं ऍव्हरेज किती दिलंय त्यांनी? 41 दिलंय. दुसरा एक सेट बी आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत? Set B contains the numbers and the average of this number is 44. तर इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे इथे किती नंबर्स आहेत ते टोटल आलेले नाहीये. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे अजून करूया. फॉर एक्झाम्पल इथे 6, इथे नंबर्स प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे ते टोटल नंबर्स आलेले नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन हे चुकू शकतात. एक प्रॅक्टिस साठी मी इथे अजून करते की ते सेट बी चे जे काही नंबर्स आहेत ते 6 आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे? ऍव्हरेज ऑफ बोथ सेट्स, मला या दोघांचं काय करायचं आहे? ऍव्हरेज काढायचं आहे. आता तुम्ही नॉर्मल पद्धतीने बेसिकली कसं करू शकता? आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे ऍव्हरेज काय असतो? सम अपॉन नंबर असतो, बरोबर? सम अपॉन नंबर्स असतं. तर आता मला काय करावं लागेल? टोटल ऍव्हरेज काढण्यासाठी टोटल सम काढावी लागेल आणि टोटल नंबर्स काढावे लागतील. आता 2 सेटचं नंबर्स माझ्याकडे आहेत, 2 नंबर्सचा ऍव्हरेज माझ्याकडे आहे, तर मला काय करावं लागणार? सम करावी लागणार. म्हणजे ऍव्हरेज इंटू नंबर मला करावे लागेल, जेणेकरून मला काय मिळेल? सेट ए ची सम मिळून जाईल. आणि ऍव्हरेज इंटू नंबर केल्यामुळे काय होणार? सेट बी ची मला सम मिळून जाईल, जी काय येईल ती. आणि मग काय करावं लागणार? टोटल ऍव्हरेज घेण्यासाठी टोटल सम मला इथे करावी लागणार. टोटल सम काय येईल? एस ए प्लस
SB येणार डिवायडेड बाय टोटल नंबर्स म्हणजे काय येणार 6+7 म्हणजे 13. मी मला त्याला डिवाइड करावं लागणार म्हणजे जेणेकरून माझं ते काय येणार इथे टोटल ऍव्हरेज मला इथे मिळून जाणार. हे इतका कुठल्या मेथडनी बेसिक मेथडनी जर आपण इथे गेलो तर आपल्याला हे सगळं इथे पाहायला मिळेल. बरोबर. आता जर मी आपली डेव्हिएशन वाली मेथड जर यूज केली तर मला काय करावं लागेल. आता मी इथे गृहीत धरते जर माझा गृहीत धरलेला ऍव्हरेज मी काय करते 42 इथे मी माझं ऍव्हरेज अज्युम करते. आता त्यानंतर 41 यामध्ये कितीची गॅप आहे -1 ची गॅप आहे आणि याच्यामध्ये कितीची गॅप आहे +2 ची गॅप आहे म्हणजे याचं डेव्हिएशन किती येणार 1 येणार. बरोबर. आता 1 हे डेव्हिएशन +1 आलंय म्हणजे मला काय करावं लागेल माझं डेव्हिएशन पॉझिटिव्ह आलंय त्यामुळे काय करावं लागेल माझं जे काही ऍव्हरेज आहे ते मला वाढवावं लागणार आहे. आता हा जो एक जास्तीचा आलेला आहे तो मला किती मध्ये डिवाइड करावा लागेल सगळ्यांना सेम देण्यासाठी. हे 7 जण आणि हे 6 जण म्हणजे टोटल किती झाले माझे 13 जण म्हणजे माझा 1/30 मला जो काही फ्रॅक्शनल पार्ट आहे तो मला याच्यामध्ये ऍड करावा लागणार. म्हणजे या दोघांचं जे काही पॉइंट मध्ये आन्सर येईल ते माझं काय येणार रिक्वायर्ड आन्सर येणार. बघा ही बेसिक मेथडनी तुम्ही काय कराल बेसिक मेथडनी त्याचं मल्टिप्लाय कराल मग त्याचे ऍडिशन कराल असं करता करता तुमचे जवळपास 2 मिनिटं वगैरे जातील. पण जर तुम्ही ही डेव्हिएशन वाली मेथड जर अंमलात आणली तर तुमचा वेळ हा नक्कीच वाचेल. मी काय केलं सिम्पली एक नंबर अज्युम केला माझ्या मनाने कोणता पण तुम्ही 40 पण अजून करू शकले असते 40 किंवा 43 पण अजून करू शकले असते तुमच्या मनावर आहे. मी इथे 42 केला त्याच्यामुळे मी त्याचा गॅप काढला इथे -1 आला इथे +2 आला मग जो काही जास्तीचा पार्ट आहे तो त्या 13 जणांमध्ये डिवाइड केला. पण जो माझा एक्स्ट्रा हा जो टोटल ऍडिशनल पार्ट आहे तो माझ्या अज्युम केलेल्या ऍव्हरेज मध्ये तो ऍड केला. हे झाले डेव्हिएशन मेथड. फास्ट कॅल्क्युलेशन आणि ही मेथड जर आपण यूज केली तर आपल्या एक्झाम मध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये कुठल्याही बँकेच्या किंवा कुठल्याही आयपीच्या एक्झाम मध्ये आपला हा वेळ पटापट वाचेल आणि तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन करून ते करू शकता. आता हे जे आहे हे जे दुसरं गणित आहे हे गणित मागच्या गणितासारखंच आहे. तो काय म्हणतोय ऍव्हरेज ऑफ 50 नंबर इज 75 if the average of first set of 25 number is 65 what is the average of second set of numbers. तर आता हे जे सम आहे हे ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही घरी ट्राय करा. याचं जे काही आन्सर्स आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि जर इन केस तुम्हाला जर जमलं नाही तर ते पण टाका. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचं सोल्युशन नक्की बघूया. माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.